6 महिन्यापूर्वी हां, पी-सी-एम-सी मध्ये जी गोष्ट झाली, हां. की कुदळवाडी या ठिकाणची काही एकरभर हं, घरं, सोसायट्या हे पाडल्या गेले. हं. तर हे का झालं असेल? हा सगळ्यात मोठा वेकअप कॉल आहे लोकांसाठी आणि ओके. हा आय ओपनिंग मोमेंट आहे. कोणतीही गोष्ट इन्फॉर्मेशनच्या काळात तुम्ही विथआऊट व्हेरिफिकेशन घेतल्या, हो. तुम्हाला असंच काहीतरी भोगावं लागेल आणि मी हे नाही म्हणत, की फक्त तिथे लोकांनी घेतलेल्यांची चुकी होती. कुठेतरी प्रशासन पण हं, जबाबदार हं. आहे, की सगळं त्यांचं घर बांधल्यानंतर त्यांना तुम्ही नंतर नोटीस दिल्यापेक्षा जर आधीच तुम्ही त्यांना नोटीस हां. दिल्या असत्या, तर हे सगळं काही घडू नसतं शकलं. त्यांचे काही बरोबर. पैसे वाचले असते. किती दुःखात होते लोक. आय वॉज सीइंग द व्हिडिओ पीपल वर क्राईंग. हां. अतिशय दुःखदायक आहे हे. तर मला असं म्हणायचं आहे, की हा वेकअप कॉल आहे आणि आय ओपनिंग आहे, की विथआऊट बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन पी-सी-एम-सी, पी-एम-सीची अनधिकृत जर तिथे बांधकामाचं तुम्हाला परमिशन नसेल, त्याचे डॉक्युमेंट्स नसेल, हां. ठीक आहे. त्या पर्टिक्युलर याच्यावर बांधकाम होऊ शकते काय? त्या गोष्टीचं व्हेरिफिकेशन नसेल, ठीक आहे. तुम्ही कोणत्या लीगल कन्सल्टंटकडून त्याचं पूर्णच्या पूर्ण बॅकग्राऊंड चेक नसेल केलं, तर या गोष्टी होऊ शकतात. बट मला इतकंच म्हणायचं आहे, की केव्हा पण तुम्ही अशी कोणती प्रॉपर्टी विकत घेत असेल आणि तुम्हाला 1% पण डाऊट असेल, तर डेफिनेटली त्याचे व्हेरिफिकेशन करा. कोणत्या लीगल पर्सनला त्याच्यात इन्व्हॉल्व करा. त्याच्याकडनं पूर्ण सर्च अँड टायटल रिपोर्टपासून तिथले सगळे डॉक्युमेंट्स अधिकृत आहे की नाही ते बघून घ्या.